तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर सर्वात पहिले भात बंद करा. हे वाक्य तुम्ही खूप ऐकलं असेल. पोळी बंद करा, भात बंद करा, कार्ब्स खाल्लं की वजन वाढतंय. आता वेट लॉस सुरू केल्यावर सर्वात आधी आरोपीच्या पिंजऱ्यात जर कोणी जात असेल ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स नक्की म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला समजून सांगतो. हे समजण्याच्या आधी मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता माझ्या आयुष्यात जीवाला जीव देणारे माझे मित्र आजही माझ्यासोबत आहेत आणि आज मी जिथे तुमच्या समोर बसून आहे इथं, यामध्ये माझ्या मित्रांचं खूप मोठं योगदान आहे. माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स, माझे सहकारी, या सर्वांचं मी खूप आभारी आहे आणि हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी माझी संपत्ती आहे आणि याच मित्रांपेक्षा माझ्याकडे मोठं काहीच नाही. सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप आभार. आता मुद्द्यावर येतो. आता समजा तुमचं शरीर म्हणजे एक मोबाईल फोन आहे किंवा एक गाडी आहे समजा, ठीक आहे. आता मोबाईलला काम करण्यासाठी लागते बॅटरी, हे तुम्ही मान्य करता, एनर्जी लागते. तसंच आपल्या शरीराला चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि रोजचे काही काम करण्यासाठी एनर्जी लागते आणि कार्बोहायड्रेट्स या शरीरातील ऊर्जेचा एक प्रमुख असा एक साधन मानलं जातं, उपलब्ध साधन मानलं जातं, ठीक आहे. आता आपण पोळी खातो, भात खातो किंवा इतर कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग पदार्थ जे खातो तेव्हा त्यातील अनेक कार्बोहायड्रेट्स जे काय ना पचनानंतर याचं रूपांतर कशामध्ये होते, ग्लुकोजमध्ये बदलतात. जे म्हणजे एनर्जी, समजा आपल्या शरीराला लागणारं पेट्रोल आहे ते असं समजा, किंवा एका मोबाईलला लागणारी बॅटरी जे एनर्जी आहे ते असं ग्लुकोज समजा. आता हे ग्लुकोज रक्तातून आपल्या सेल्स पर्यंत पोहोचतो आणि एनर्जी तयार करण्यासाठी वापरला जातो. एवढं तुम्हाला समजलं. मग येतं जास्त, मग काय होते, तुम्ही आता यात जास्त खाता, मग भात जास्त खाता, जे तुमचं आहार आहे ते जास्त जर झालं तर शरीरात जास्त ग्लुकोज होतो. आता हे जास्तीचं ग्लुकोज जातं तरी कुठं, आता शरीराला लगेच सगळी एनर्जी लागली नाही ना, तर ते काय करते, हे ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात लिव्हर किंवा मसल्समध्ये साठवायला जाऊ शकतो. आता पुढे एक्सरसाइज किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना हा ग्लायकोजन उपयोगी पडतो, ठीक आहे. पण जर दिवसेंदिवस तुमची शरीराची गरजेपेक्षा एकूण कॅलरीज जर तुम्ही जास्त घेत राहिली तर कालांतराने शरीरात फॅट वाढू शकतो. आलं लक्षात? याचा अर्थ काय, कार्ब्स डायरेक्ट फॅट्स असं सरळ समीकरण नाही, ठीक आहे. क्रॉनिक जर तुम्ही वारंवार, समजा मला 2000 कॅलरीज दिवसाला लागतात पण मी 2500 खातो, ते वरचे जे 500 कॅलरीज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होईल, ते माझ्या शरीरात स्टोर होत राहील. रोजचे 500 हे असं साठत राहील. मग भात पोळी बंद करायची का नाही. वेट लॉस करण्यासाठी कार्बोहायड्रेट संपूर्णपणे बंद करायची गरज नाही, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमचं वेट सांगा, मी तुम्हाला मेंटेनन्सचे कार्बोहायड्रेट्स किती लागतील तुम्हाला मी सांगतो. महत्त्वाचं काय, कार्बोहायड्रेट्स कोणते आहे, किती प्रमाणात खायचे, तुमच्या वजनानुसार, तुमच्या जीवनशैलीनुसार हे ठरवावं लागतं. आता एका बाजूला फळं, भाज्या, डाळी, कडधान्य, ओट्स, ज्वारी, बाजरी, भाकरी, होल ग्रेन्स आणि योग्य प्रमाणातील भात पोळी, आणि दुसऱ्या बाजूला काय, कोल्ड्रिंक, मिठाई, बिस्किट, केक आणि अनेक अल्ट्रा प्रोसेस जे फूड. दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट असू शकतात पण शरीरावर त्याचा परिणाम आणि त्यातून मिळणारे फायबर, व्हिटॅमिन, मिनरल हे सगळे सारखे नसतात. म्हणून तुम्ही समजून घ्या, वेट लॉसमध्ये किती कार्ब्स खाणे सगळ्यांसाठी त्या दिवसाला एवढे ग्राम्स असं एक नियम नाही. पण तुमचं वजन, तुम्ही कॅलरीज किती लागतात, समजा मला 2000 कॅलरीज लागतात, त्या हिशोबानं माझे कार्बोहायड्रेटचा गोल, माझा प्रोटीनचा गोल हे वेगळं आहे. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित शिकवतो हळूहळू. व्हिडिओ माझ्या पेजवर कॅलरीजबद्दल, प्रोटीनबद्दल 2 व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले, हे तुम्ही आधी समजून घ्या आणि स्वतःसाठी डाएट तयार करायला शिका माझ्यासोबत, ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.